नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. हाय, तर आम्ही चाललेलो आहोत मूळ. चला तुम्ही पण. अगं बाई अगं, केवढी ही लांब लचक लाईन. तर कम से कम बघा 1 तासभर तरी गेला असेल लाईन मध्येच आमचा. आत्ता कुठं आमचा नंबर जवळ आलेला आहे. एवढी मोठी लाईन, अगदी संध्याकाळ झाली, रात्र पडली आमचा नंबर यायला. आता येईलच आमचा नंबर एवढ्यात. गार्डनच एवढं मस्त आहे ना की एवढी लाईन असणारच बघायला. एक तर खूप दिवसानंतर घराच्या बाहेर असं फिरायला म्हणून कुठेतरी पडलो होतो. 2 ते 2.5 वर्ष झालं असेल आम्ही बाहेर आलो नव्हतो तिथं. आणि आज ही एवढी गर्दी बघा, म्हणजे दुष्काळ 13वा महिनाच की हो. शेवटी आलाच नंबर आमचा, घेतलं तिकीट आणि निघालो. तर असं दिसतंय बघा, हे समोरून किती छान दिसतंय. खूपच छान दिसत होतं. मला काही राहवलं नाही मग व्हिडिओ काढायचं, मी राहते बाई. तर आतमध्ये गेल्या गेल्या मला पहिल्यांदा ही फुलं दिसली, मला खूप आवडली. मी आधी तर त्यांची हाल हवा बघितली. तर ही बघा कसं आहे गार्डन, एकदम लाईटिंग आहेत सगळ्या, झिलमिल झिलमिल. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तर इथं मी कारभाऱ्यांना म्हणलं माझं जरा फोटो व्हिडिओ काढा की राव. कारभाऱ्यांनी पण छान फोटो काढले, मी पण त्यांचे फोटो काढले. आणि फोटो काढता काढता कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. अय, गैरसमज करून घेऊ नका काहीतरी बरं का, ते चुकून झालं होतं तसं. उगं काहीतरी विचार करीत बसता. इथं बघा कसं लाइटिंगचं गार्डन आहे हे. असं फिरून दाखवते तुम्हाला. हे तळ आहे बघा पाण्याचं, दिसतंय का? हा, लय भारी वाटलं मला बरं काय. तर इथं कारभारी उभं राहून बघत आहेत बघा. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर या मग इकडं शाहूनगरला. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे गार्डन. निघालो आता घरी. तर कारभारी मला म्हणले मला चायनीज वाटायला लागले. म्हणलं चला. मी इथं बघा काहीतरी काय आधीच ठरलेला असतो पण बघायचं. तर मी इथं काढत होती फोटो आणि व्हिडिओ. बाय बाय.